आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार। आजच्या बैठकीत तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मागच्या आठवड्यातील साइट रीडिंगचे फायदे या विषयावर व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि वयोगटानुसार दिलेली वर्कशीट यावर गटात चर्चा करून तुम्ही मुलांसोबत ही कृती केली असेलच। तुमचे विचार आणि अनुभव आम्हाला कळवा। आता आपण आजचे काम सुरू करूया। तोपर्यंत आपण व्हिडिओ इथेच थांबवू। आता आपण पुढची कृती करूया, जिचे नाव आहे चला करून पाहूया। सर्व मातांनी एका रांगेत उभे राहावे। त्यांच्याजवळ स्ट्रॉ ठेवा। प्रत्येक मातेसमोर काही अंतरावर असलेल्या टेबलावर एक बॉटल ठेवा। आता लीडर माता 1, 2, 3 म्हणेल तेव्हा प्रत्येक मातेने तोंडात स्ट्रॉ घेऊन धावावे। बॉटल जवळ पोहोचून त्यात स्ट्रॉ टाकायची आहे। दिलेल्या वेळात बाटलीत जास्तीत जास्त स्ट्रॉ टाकणारी माता विजेता असेल। आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। स्वयंपाकघरातील स्मार्ट टिप्स स्वयंपाक करताना लागणारा वेळ आणि मेहनत वाचवतात। शिवाय जेवण चविष्ट आणि पौष्टिक बनते आणि स्वयंपाकघर स्वच्छ राहते। किचनच्या स्मार्ट टिप्स। कोथिंबीर व हिरव्या पालेभाज्या निवडून कपड्यात गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या अधिक दिवस ताज्या राहतात। ग्रेव्हीसाठी टोमॅटोऐवजी टोमॅटो केचपचा वापर केल्यास चव अधिक छान येते। तळणाचे तेल जळू नये म्हणून त्यात चिमूटभर मीठ टाका। बदाम भिजवून ठेवल्यास कापायला सोपे जाते। लिंबाचा रस काढण्यापूर्वी लिंबू कोमट पाण्यात बुडवून ठेवा। भेंडीची भाजी चिकट होऊ नये म्हणून त्यात 1 चमचा दही टाका। शेंगदाणे भाजण्यापूर्वी त्यांना थोडंसं पाणी लावल्याने ते अधिक खमंग आणि कुरकुरीत भाजले जातात। ग्रेव्हीची चव आणि रंग वाढवण्यासाठी कांदे तळताना त्यात अर्धा चमचा साखर घाला। पालेभाजी शिजवताना त्यात खाण्याचा सोडा टाकल्याने तिचा हिरवा रंग तसाच टिकतो। या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो हे सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घ्या। घरी मजेदार खेळ क्रमांक 1। घराभोवती अंक कार्ड लपवा आणि मुलांना अंक कार्ड शोधून ते अंक ओळखण्यास आणि क्रमाने लावण्यास सांगा। खेळ क्रमांक 2 ऋतूंची ओळख। मुलांना ऋतूनुसार घालता येणारे कपडे आणि खाद्यपदार्थांचे चित्र काढण्यास सांगा, जसे की उन्हाळ्यात आईस्क्रीम किंवा हिवाळ्यात स्वेटर। दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिली आहे, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या। दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्या सोबत नक्की शेअर करा। आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहे। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसोबत पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची आणि मुलांची काळजी घ्या। धन्यवाद।